हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. द टेस्टी डिशमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण मधल्या वेळेत खाण्यासाठी उपवासाचे झटपट तयार होणारे दोन खूप टेस्टी आणि हेल्दी पदार्थ तयार करू. यासाठी इथे मी 1 बाउल मखाने घेतलेले आहेत. हे मखाने आता आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. मखाने भाजण्याच्या आधी कढई थोडी गरम करून घ्यायची. मग गॅसची फ्लेम कमी करून आपल्याला मखाने 4 ते 5 मिनिटे भाजून घ्यायचे आहेत. मखाने असे भाजून घेतल्यानंतर मग गॅसची फ्लेम परत बंद करायची आणि हे मखाने कढईतच 2 मिनिटे राहू द्यायचे. कढईतच याप्रमाणे हलवत राहायचे हे मखाने, म्हणजे छान क्रिस्पी होतात. आता आपण चेक करू. याप्रमाणे मखाने असे क्रिस्पी झालेले आहेत. आता हे मखाने आपण एका प्लेटमध्ये काढून ठेवू. या ठिकाणी मी 1 बाउल मखाने घेतलेले आहेत. तुम्हाला जास्तीचे मखाने घ्यायचे असल्यास तुम्ही घेऊ शकता. आता कढई गरमच आहे. ही कढई परत गॅसवर ठेवायची नाही. याच कढईत आपल्याला 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे. हे तूप आता आपण मेल्ट होऊ देऊ. तूप मेल्ट झालं की यामध्ये 1 चमचा तिखट घातलेला आहे. तिखट तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. तिखट तुपात चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं. मीठ पण आपल्याला तुपात चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हे उपवासाचे मखाने आहेत म्हणून यामध्ये मी चाट मसाला घातलेला नाही आहे. तुम्हाला उपवासासाठी तयार करायचे नसतील तर तुम्ही यामध्ये चाट मसाला पण घालू शकता. आता यात आपण 1 चमचा पिठी साखर घातलेली आहे. पिठी साखर आपण या तुपात चांगली मिक्स करून घेऊ. चाट मसाला जर का यामध्ये घातला तर मग मिठाचं प्रमाण कमी करायचं, कारण चाट मसाल्यामध्ये मीठ पण असतं. हे मिश्रण आता छान मिक्स करून घेतल्यानंतर आपण जे मखाने भाजून ठेवलेले आहेत ते यात घालायचे आहेत. मखाने घातल्यानंतर आपण चांगलं मिक्स करून घेऊ हे मिश्रण. ही कढई अजून कोमटच आहे. मखाने मिक्स करून घेतल्यानंतर कढईतच थंड होऊ द्यायचे. मधून मधून याप्रमाणे हलवत राहायचे आणि पूर्णपणे थंडगार झाल्यानंतर एका एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवायचे. हे मखाने तुम्ही 15 दिवस स्टोअर करून ठेवू शकता. हे मसाल्याचे मखाने खूप टेस्टी लागतात. तुम्ही याप्रमाणे मखाने नक्की तयार करून पहा. आता आपण मसाल्याचे शेंगादाणे तयार करू. यासाठी 1 मोठी वाटी भाजलेले शेंगादाणे घेतलेले आहेत. शेंगादाणे भाजून शेंगादाण्याचं साल काढून घेतलेलं आहे. आता बाउलमध्ये 1 लिंबाचा रस घेतलेला आहे. यामध्ये 1 मोठा चमचा पिठी साखर घालायची. आता यामध्ये आपल्याला तिखट घालायचं आहे. तिखट तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. मी 1 चमचा तिखट घातलेला आहे. अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालायची. चवीप्रमाणे मीठ घालून हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं. उपवासासाठी तयार करायचे नसतील तर चाट मसाला पण यात तुम्ही घालू शकता. हे मिश्रण छान मिक्स करून घेतल्यानंतर आता आपण जे शेंगादाणे भाजून ठेवलेले आहेत ते यामध्ये घालायचे आहेत. शेंगादाणे घातल्यानंतर हे मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं. पूर्ण शेंगादाण्याला हे मिश्रण चांगलं लागलं पाहिजे असं मिक्स करून घेतल्यानंतर आता एका प्लेटमध्ये हे शेंगादाणे काढून घ्यायचे आहेत. आपल्याला शेंगादाणे प्लेटमध्ये पसरवून ठेवायचे आणि ही प्लेट उन्हात ठेवायची. ऊन जर का कडक असेल तर शेंगादाणे 2 तासातच चांगले वाळतील आणि ऊन कमी असेल तर 1 दिवस लागेल वाळायला. आता हे शेंगादाणे असे वाळलेले आहेत 2 तासातच, ऊन कडक असल्यामुळे. हे शेंगादाणे आता आपण एका उलथण्याने असे काढून घेऊ. शेंगादाणे काढून घेतल्यानंतर यावर थोडीशी पिठी साखर भुरभुरायची आणि शेंगादाणे चांगले मिक्स करून घ्यायचे. हे मसाल्याचे शेंगादाणे तुम्ही जास्तीचे तयार करून असे 15 दिवस एका एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर पण करून ठेवू शकता. पिठी साखर यावर टाकल्यानंतर शेंगादाणे छान मिक्स करून घ्यायचे. तुम्हाला जर का उपवासासाठी शेंगादाणे तयार करायचे नसतील तर याची तुम्ही शेंगादाणा चाट पण तयार करून घेऊ शकता. शेंगादाणे एका बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर यात कांदा, कोथिंबीर, टोमॅटो चाकून याची शेंगादाणा चाट पण खूप मस्त लागते. याप्रमाणे असे हे दोन्ही उपवासाचे पदार्थ तुम्ही नक्की तयार करून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. समोर असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे पुढे येणाऱ्या सगळ्या व्हिडिओची नोटिफिकेशन्स सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील. थँक्यू.